आज रविवार असल्यामुळे सगळ्यासनी होती सुट्टी. सुट्टी आहे म्हणल्यावर पोरं म्हणली तर की गणपती बघून येऊया. गणपती बघायला जायचं म्हणल्यावर आव्या लगेच नाचायच लागला. मूर्त्या बघितल्यावर मनात लगेच वाटायला लागलं की 7 सप्टेंबर तारीख कधी याची. अजून गणपती याला 1 महिना बाकी आहे, त्यामुळे कलर बिलर मारायचा अजून राहिलेला. आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, कधी उजडेल सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची. इकडच्या साईडला बघा सगळ्या मोठ्या मूर्त्या आहेत. लहान अजून तिकडच्या साईडला आहेत, धावतो थांबा. अजून मूर्त्या आणायच्या बाकी आहेत, जास्त असतात इथं मूर्त्या. ही मूर्ती दिसत्या का, ती अँटिक पीस आहे. झाल्यावर तुम्हाला धावतोच तयार. छोट्या मूर्त्या तर बघील ती मनात बसायची. वरच्या साईडला गेल्यावर बघतो त्यांचे साहित्य शोधायचं चाललेलं, कारण मागच्या वर्षी व्यवस्थित ठेवलेलं ते आता शोधून ठेवते ते. कारण आता बारक्या मूर्त्या सर्व तयार आहेत, कलर मारायचाच राहिलाय बघा सगळ्याच. ही मूर्ती बघा आमच्या नगरगलच्या राजागत सेम दिसते बघा. दिवस रात्र त्यासनी एकच काम, मूर्त्या तयार करायचं. त्यांच्या घरातली एक आणि एक व्यक्ती कामात व्यस्त असते, नंतर ते लहान असो किंवा मोठा असो. आणि त्यात आपली नागपंचमी पण जवळ आल्या, नागोबा पण करून ठेवलेत बघा त्यांनी. मूर्त्या बघून धडाकेबाज फिलिंग वाटते. आपल्या गणपती बाप्पासाठी एक लाईक आणि फॉलो करा की तेवढं.